पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे। सध्या आपण शिवतीर्थावर आहोत जिथे ठाकरेंची सभा पार पडतीये। इथे काही महिला आहेत, ठाकरेंच्या रणरागिणी आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेणार आहोत। कुठून आलात? आम्ही वरळी कोळीवाड्यातून आलेलो आहे। 93 जागा क्रमांक कोळीवाड्यातून आलात, पण आता कोळी बांधव जे आहेत काही म्हणतात की आता थोडेसे तिकडे जातील, महायुतीकडे जातील, असं काय आहे का? असं जाणारे कावळे जाऊन झाले, आता कोणी जाणार नाही। आम्ही कट्टर शिवसैनिक आहेत साहेबांचे, उद्धव साहेबांचे। आपण बघितलं तर आता किती शिवसैनिक ठाकरेंना सोडून गेले। आपण रोज बघतोय निवडणुकीच्या तोंडावर सोडून जात आहेत। जाऊ दे, ते बघ, त्यांना पैशाची लाच लागली ते जाऊन जातात। आम्ही जो कट्टर शिवसैनिक आहे त्याला कसली लाच देते? बाळासाहेब ठाकरेंच्या याच्यानेच राहतात, उद्धव साहेबांच्या बरोबर। दोन भाऊ एकत्र आलेत, काय सांगाल? किती छान वाटतं आम्हाला, दोन भाऊ एकत्र आले म्हणून तर त्यांच्या पायाखालची माती सरकलेली आहे। त्याच्यामुळे तर पायाखालची माती सरकलेली त्यांची। एकत्र आले म्हणून ते भाजपाची एकदम भीती निर्माण झाली त्यांच्यामध्ये की आमच्या पुढे कसं होणार, समजलं? भरपूर त्यांना भरपूर भीती आली, त्यांना भरपूर भीती निर्माण झाली आहे। कारण का एका ठिकाणी राहू शकत नाही, 1000 दगडावर पाय देतात। तसे आम्ही उदय साहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत आणि एकाच दगडावर उभे आहोत। आम्ही उदय साहेबांना राजसाहेबांना घेऊन आम्ही एकत्र उभे आहोत। म्हणतात मुंबईसाठी काय केलं ठाकरेंनी? अरे काय केलं तुम्ही? कोळीवाड्यात येऊन तर बघा, जिथे पाय टाका तिथे शिवसेनेचं काम आहे। संडास नको, कॅबिन नको, कुठे कोणतं घर मोडले ते उभं करून देतात, रस्ते हे करतात। हा, गाड्या जातात कशी गाड्या? आम्हीच काम केलेलं आहे, त्याच्यावरच गाड्या जातात ना। येऊन बघा, करोनामध्ये उद्धव साहेबांनी केवढं केलं, लोकांना अन्नधान्य दिलंय। कोरोनाचा विषय काढला, ते म्हणतात की घरात बसून होते मुख्यमंत्री। काही नाही, पब्लिक सांगेल तुम्हाला काय करत होते ते करोनामध्ये। करोनामध्ये काय करत होते? उद्धव साहेबांनी सगळ्यांना देऊन घरोघरी दूध नको, अन्नधान्य नको, तेल नको, सिलेंडर नको, सगळं नेऊन दिला। कोळीवाडा आमचा अख्खा सील केलेला होता, आम्हाला त्या लोकांनी सगळं पाठवलं। आजी काय सांगाल? तुम्ही म्हणताय, ते म्हणतात मराठी माणसासाठी काय नाही केलं? केलंय त्यांनी, केलंय त्यांनी, काय केलं? काय रस्ता केले तर सगळं केलंय। अजून लॉकडाऊन मध्ये आम्ही उपाशी नाही मेलो, घरोघर राशन देत होते। ननवडे साहेबांनी किल्ल्याच्या टोकावर पाणी दिलं। आता जे लोक आहेत ते सर्व कामं करतात, सगळे कामं करतात, सगळं कामं करतात, पूर्ण कामं केलेल्या कोळीवाड्यामध्ये आहे साहेबांनी। या लोकांनी काय केलेलं आहे? आमच्या साहेबांनी बनवलंय, कोस्टर रोड पण आमच्या साहेबांनीच बनवलंय। घ्यायचं काम करतात। असं काय ते काही करू द्या, ते आयच्या वेळात नागोबा आहेत, आयच्या वेळात नागोबा आहे ते, उद्घाटन हे आयच्या वेळात नागोबा आहेत। आमच्या साहेबांचं काम बघून तिला गुवाहाटीला पळाले। काम ह्यांचं, आमच्या शिवसैनिकला बाळासाहेबांचं आणि ह्यांचं हे करतात। तिथे पळत या, झोप नाही लागली तिला। कुठून आला आजी तुम्ही? हा? तुम्ही कुठे? सगळे कोळीवाड्यातले आले तुम्ही? ह्या मग काय रात्र दिवसाची धावत असते। आता मला एक सांगा, कोळीवाडा म्हणजे तुम्ही मूळ सगळे मुंबईतले रहिवासी आहात, त्यांचं असं म्हणणं आहे मुंबईतला मराठी माणूस ठाकरेंमुळे बाहेर गेलेला आहे, इतकी वर्ष त्यांची सत्ता होती, असं त्यांचं म्हणणं आहे महायुतीचं। काही नाही, जे पैशाला ते बाहेर, पण बाकी लक्ष सगळं कोळीवाड्यातच मराठी माणूस, कोण सोडून गेलेलं नाही। जो कट्टर माणूस आहे तो मुंबईमध्येच आहे, मुंबईच्या बाहेर नाही गेला। हे काय पण सांगतील आपल्या त्यांना हे मिळावं तर काही बोलतील ते, म्हणून ते सगळं गुवाहाटीला पळतात काय म्हणायसाठी। ते लोक जे काय कारस्थान करायसाठी ना गुवाहाटीला पळतात, कोण गुजरातला पळतो, कोण नागपूरला पळतो, पण आमच्या उदय साहेब मुंबईलाच आहेत, कुठे पळाले नाही ते। आमच्या मुंबईला राहून ते आमच्या सगळ्यांचे हे करतात, आम्हाला सगळ्यांना सपोर्ट करतात आणि सगळं काय आमचं व्यवस्थित करतात ते। तेवढे आमच्या उदय साहेब कट्टर, राजसाहेब कट्टर आहेत आणि खरं मराठी आहेत ते, यांचे सगळे पळकुटी नाही आहेत। आणि ते आता पळून गेलेत, ते मोठे कशात झालेत? शिवसेनेत आहेत। कोण त्यांना विचारत होते पूर्वी? कोण नाही। त्याच्यातच खासदार, आमदार, नगरसेवक सगळे ह्याच्यात शिवसेनेतच झाले। शिंदे बिंदे झाले का तिकडे? त्यांना पदर मिळत का? आता खाली पाडलेच त्यांना, आता मान खालीच घाला। महापौर मराठीचाच होणार, महापौर यांचा ठाकरेंचा महापौर मराठीचाच होणार, मराठीचा मारून नाही होणार। चला, तर यांचं म्हणणं आहे की महापौर हा मराठीच होणार आणि महापौर हा ठाकरेंचाच होणार। या महिला आक्रमक झालेल्या होत्या आणि या महिलांनी सांगितलेलं आहे
या महिलांनी सांगितलंय की ठाकरे किंवा मराठी माणूस यांचं एक कनेक्शन आहे आणि एकूणच जर आपण बघितलं तर महापौर मराठीच होणार. एकूणच आक्रमक झालेले आहेत शिवसैनिक. कॅमेरा पर्सन हर्ष कांबळेसह पूजा सोनावणे, लोक.